सध्या सोशल मीडियावर चौकात चौकात आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात मातंग बौद्ध समाजामध्ये वाद सुरू आहे का? अनेक व्हिडिओ, पोस्ट आणि वक्तव्य समोर येत आहेत, ज्यातून असं चित्र उभं केलं जातंय की या दोन्ही समाजामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. पण मंडळी, या वादामागचं खरं सत्य काय आहे? हा वाद अचानक का पेटला? सर्वोच्च न्यायालयाचा असा कोणता निर्णय आला ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली? सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही समाजाचे हक्क नेमके काय आहेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कोणत्याही बाजूने न जाता अगदी सविस्तर आणि पुराव्यांसह या विषयाचा छडा लावणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमच्या मनातील सर्व शंका दूर होणार आहेत. या वादाची खरी सुरुवात झाली 1 ऑगस्ट 2024 रोजी. या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला. हा निकाल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाशी संबंधित होता. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं? कोर्टाने स्पष्ट केलं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील ज्या जातींना आजपर्यंत आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळालेला नाही, त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण करण्यात यावं. म्हणजेच आरक्षणाचे फायदे तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जातीचे गट किंवा उपवर्गीकरण पाडण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यात या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक बदर कमिटी स्थापन केली. या कमिटीने अनुसूचित जातींमधील कोणत्या जातींना किती लाभ मिळाला याचा अभ्यास केला. कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर सरकारने उपवर्गीकरणाच्या संदर्भात जनतेकडून हरकती आणि सूचना मागवल्या आणि नेमके इथेच वादाची ठिणगी पेटली. सोशल मीडियावर यावरून चर्चा सुरू झाल्या आणि हळूहळू या चर्चेने वादळी रूप धारण केले. आता आपण समजून घेऊया की मातंग समाजाची नेमकी मागणी काय आहे. मातंग समाजाचे म्हणणे आहे की अनुसूचित जातीच्या एकूण आरक्षणामध्ये ज्या काही मुख्य जाती आहेत त्यापैकी काही जातींनाच शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये अधिक संधी मिळाल्या, तर मातंग समाज अजूनही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय मिळवण्यासाठी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण झालंच पाहिजे, जेणेकरून मातंग समाजासाठी आरक्षणाचा एक निश्चित वाटा वेगळा राखला जाईल. क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा सांगणारा हा समाज आपल्या या हक्कासाठी आग्रही आहे. दुसऱ्या बाजूला बौद्ध समाजातील विचारवंत आणि संघटनांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे. यांच्या मते अनुसूचित जातींना जे आरक्षण मिळालं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत संघर्षातून मिळवून दिलं आहे. बौद्ध समाजाचा असा आरोप आहे की हा उपवर्गीकरणाचा डाव म्हणजे SC/ST कम्युनिटी मधील एकजूट तोडण्याचं एक षडयंत्र आहे. जर जातींमध्ये गट पडले तर समाजाची ताकद विखुरली जाईल आणि भविष्यात आरक्षणच धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटत आहे. म्हणजेच हा विरोध कोणत्याही समाजाच्या द्वेषापोटी नाही, तर आरक्षणाच्या मूळ संरचनेचे रक्षण करण्यासाठी आहे. तर मंडळी, हा वाद वैचारिक पातळीवर असणं समजण्यासारखं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण सध्या सोशल मीडियावर काय सुरू आहे? काही अल्पबुद्धी तरुण वैयक्तिक पातळीवर येऊन एकमेकांवरती चिकलफेक करत आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण शोषित समाजाला एकत्र आणण्यासाठी आयुष्य वेचलं, त्यांच्याच विचारांवर आणि हेतूवर काही मातंग समाजाच्या तरुणांकडून टीका टिप्पणी केली जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे बौद्ध समाजाकडूनही मातंग समाजाच्या मागण्यांना हिणवलं जातंय.
हा प्रकार अत्यंत विकोपाला गेला असून सखोला धोक्यात आला आहे. इथे एक गोष्ट आपण सर्वांनी अत्यंत शांत डोक्याने समजून घेतली पाहिजे. जर एखाद्या समाजाला वाटत असेल की आपल्याला न्याय मिळालाच नाही आणि ते आपल्या हक्काची मागणी करत असतील तर त्यांचं भांडण हे थेट शासनाशी असायला हवं, दुसऱ्या समाजाशी नाही. ज्यांची मागणी सरकारकडे आहे तसेच ज्यांना या उपवर्गीकरणाला विरोध करायचा आहे त्यांनी सुद्धा संविधानाने दिलेल्या मार्गाने कायदेशीररित्या आपली बाजू सरकार समोर मांडली पाहिजे. आपापसात लढून काहीही साध्य होणार नाही. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, अनुसूचित जाती आणि जमातींची ही एकजूट आहे तीच त्यांची खरी ताकद आहे. जर आपण आपापसात लढत राहिलो तर याचा फायदा तिसराच कोणीतरी घेईल. आज गरज आहे ती मातंग आणि बौद्ध या दोन्ही समाजांनी एकमेकांना विश्वासात घेण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार आत्मसात करण्याची. परस्परांवर चिखलफेक करण्यापेक्षा एकत्र येऊन संवाद साधण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय योग्य आहे का आणि या वादावरती काय तोडगा काढायला हवा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.